Hello everyone, good afternoon once again. अलग डे बट सेम टाइमिंग. ऑलमोस्ट आई विल से ये तो लेट हो गया कल से. इट्स 2 o'clock आणि मी आत्ता व्लॉग स्टार्ट केलेला आहे. पण ह्या व्लॉगमध्ये मला तुम्हाला खूप काय वेगळं दाखवता येईल, कारण आता आम्ही जाणार आहोत. एक छोटंसं प्रोजेक्ट आहे, त्याचं शूटिंग करायचं आहे. आपलं नाही, रोहन सरांचा. पण मी ते थोड्या वेळाने दाखवतो. आधी आता सकाळपासून काय काय झालं आहे ते बघून घेतो. आणि ऑब्व्हियसली ह्याच्या आधीच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल की इथं काहीतरी प्रॅक्टिस चालू आहे, मी काहीतरी सांगतो आहे, तर तेच कंटिन्युटीज मी इथं चालू होतं आज सकाळपासून. फक्त त्यात मी सामील नव्हतो, कारण माझ्याकडं व्लॉगिंगचं मटेरियल खूप सारं पेंडिंग होतं जे एडिट करायचं होतं. आणि जर ते आज झालं नसतं तर मग उद्या तुम्हाला व्लॉग बघायला मिळाले नसता आणि मग पुढचं सगळा लोड वाढत गेला असता. सो फॉर दॅट पर्पज आय जस्ट फोकस ऑन दॅट एडिटिंग. पोमोग्रेनेट ज्यूस, खेकडा पोमोग्रेनेट. कृष्णा जी को किसने पूछा कि वो मी नाही काय केला, मला छान दिसली म्हणून मी कॅमेरा काढला. ही मला सर दर्द कर रहा है. नहीं वेरीफाइड. अरे थोड़ा बस आते हो क्या इसको घर पे. हंटरने हाणल्यासारखं आहे बघा. सगळे तयार होऊन आले, कारण मी आत्ता घरी जायच्या विचारात आहे. ये तैयार लग रहा है आपको. भांडण करून तयार करून आला असं. वो तो रोज का चलता रहता है. मला हवे 2. ओके, काय तिथं आहेत मला. तू तुझ्या चॉईसने घेणार असतील तर. हे काय, त्यालाच तर खूप छान छान आहेत खाली. आता जर काही आमच्या कपड्याचे धुले असतील तर त्यात कृपया लावायचं काय. आता सपोज या गोष्टी लिहिण्यासाठी परफेक्ट नाही. हो, तुमच्या गाडीमध्ये त्याचे नाही काय कंपोजिशनवर डिपेंड राहतं. त्यामध्ये काय होतं, आपलं जे ऑडिओ रेकॉर्डिंगचा जो पार्ट आहे तो तिथे तुमचा ॲक्च्युली थोडासा तसंही येणार आहे का तसंच राहतो, त्याला फारसा फरक नाही पडत. फक्त माझं कसं होतं की मोनो माहिती स्क्रीन कारण तिथं आर दिसलं की जस्ट विचारलं, बाकी काही नाही. त्यात तुम्ही दोन्ही आउटपुट दिलेलं होती की एक दिलेलं. तरुणांनी खाली बसावे विनंती. फायनली आपण
स्टेजवर आलेलो आहे की आता तुम्हाला मी सांगू शकतो आत्ता इथे स्वर्णात म्युझिक अकॅडमीचा सरांचा कार्यक्रम चालू आहे आणि माझ्याबरोबर जो आवाज बॅकग्राऊंडला येतो तो तोच आहे जो आता सर स्टार्ट करण्यासाठी अनाऊन्स करतात. सो लेट्स हॅव अ लुक टुवर्ड्स दिस कॅमेराच म्हणणार होतो रे फंक्शन तो वो हो जाता आणि बरं का पहिला ब्लॉगिंग आम्ही सांगा ब्लॉगिंग किया देखो मेरे पास मैंने रखा है यो ये देखो गाइस. और माइक आपके आपके पास पास मी नहीं संस्थापक प्राचार्य स्वर्णात म्युझिक अकॅडमी आपल्या सगळ्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. थोडासा आज कार्यक्रमाला उशीरच झाला आहे भारतीय वेळेप्रमाणे, पण आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. जास्त वेळ न घेता मी माझी थोडक्यात प्रस्तावना करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वर्णात म्युझिक अकॅडमीची 2014 साली बारामतीमध्ये स्थापना झाली. आदरणीय ॲडव्होकेट प्रभुणे सर आणि पंडित आबा परकाळे यांच्या हस्ते आपली विद्यालयाची स्थापना झाली. 2014 सालीपासून ते आत्तापर्यंत 2026पर्यंत बारामतीमध्ये संगीत सभा हा प्रकार किंवा हा उपक्रम राबवण्याचं आणि सातत्याने सुरू ठेवण्याचं काम आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि आत्तापर्यंत माझ्या मते 2014 सालापासून जवळजवळ 100च्या वरती संगीत सभा ह्या झाल्या असतील स्वर्णांतर्फे. यांच्याबद्दल फारसं काही बोलण्याची गरज नाहीच आहे. आपल्याला सर्वांना त्यांचं कार्य माहितीच आहे. त्यातूनच हे विद्यार्थीसुद्धा आपल्याला सगळ्यांना परिचित आहेतच. पण आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. मी सगळ्यांना 1 मिनिटभर उभा राहण्याची विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार, पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण आशाताई भोसले, पद्मभूषण सुमनताई कल्याणपूर यांना आपण श्रद्धांजली वाहूयात. प्रतिमा नसल्या तरी त्यांच्या प्रतिमा आपल्या मनात कायम आहेतच. त्यामुळे 1 मिनिटभर आपण सगळ्यांनी शांत बसून त्यांना श्रद्धांजली वाहूयात. ओम शांती. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी सर, निवृत्त आर्मी ऑफिसर श्री बडवे सर, तसेच अखिल भारतीय ब्राह्मण संघटनेच्या शहराध्यक्ष मेधाताई पळशीकर, योजनाताई देवळे आणि मृदुलताई देशपांडे यांना विनंती करतो की आपण सरस्वती पूजन करावे आणि दीपप्रज्वलन करावे. या पुढे या. आणि बारामतीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री नानासाहेब गावडे यांनाही विनंती करतो की आपणही पुढे यावे. मी या कार्यक्रमाची पुढील सूत्रे नीलिमा पेंढारकर मॅडम यांच्या हातात देत आहे. थँक्यू सर. असं म्हणतात की स्वप्नांचे सूर हे शब्दांपेक्षाही अधिक बोलके असतात आणि आजच्या या रम्य संध्याकाळी
हेच बोलके सूर आपली मनं जिंकायला सज्ज झाले आहे. स्वर, ताल आणि भावना यांनी नटलेल्या आजच्या या अनोख्या मैफली संस्कृती जडणघडण जोपासण्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. यासाठी त्यांची जी तळमळ दिसते की आपण स्वरचंद्रिका आशाताई भोसले यांना स्वरसुमनांजली अर्पण करूया. तर त्यांच्या मागे त्यांची भूमिका अशी होती की संगीताच्या विशाल आकाशात आजपर्यंत अनेक तारे चमकून गेले, पण काही स्वर असे असतात की ते काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर होतात. दोन्ही भावनांचा साज आणि आशाताईंचा अमर गीतांचा आपल्या मनाचा सर्वांचा मनापासून मानाचा मुजरा. दुसरे व्यक्तिमत्व सुमन कल्याणपूर. भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील अत्यंत मधुर सुरेल आणि भावपूर्ण आवाजाच्या गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर. संगीतकार मदन मोहन असतील, शंकर जयकिशन असतील, नौशाद असतील यांच्यासह त्यांनी अनेक अविस्मरणीय गीते दिली. त्यांच्या आवाजातील माधुर्यामुळे अनेकदा श्रोत्यांना त्यांचा आवाज हा लता दीदींसारखा देखील भासत असतो. न तुम हमें जानो, अजब तेरा करम मौला, दिल एक मंदिर है यासारखी अनेक त्यांची गीते लोकप्रिय झाली. स्वच्छ, निर्मळ आणि मधुर स्वरांची जादू असलेल्या सुमनताई कल्याणपूर यांची आपल्याला मनापासून आठवण कायम स्मरणात राहील. कामाचा माणूस, बारामती ज्यांचा श्वास असे आमचे माननीय अजितदादा पवार. कर्तृत्व, कार्यक्षमता आणि विकासाचा ध्यास यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत माननीय अजितदादा पवार. निर्णयक्षम नेतृत्व, अथक परिश्रम आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे दादा हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय नेते कधी झाले आम्हालाच कळले नाही. विकासाची दृष्टी, कामाचा झपाटा आणि लोकहिताची तळमळ यांचा सुंदर संगम म्हणजे अजितदादा. शब्दांपेक्षा कृतींवर विश्वास ठेवणारे आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा. बारामतीच्या मातीतून घडलेले विकासाला नवी दिशा देणारे कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक आणि लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेले माननीय अजितदादा पवार यांना आपणा सर्वांकडून आदरपूर्वक अभिवादन आणि मानाचा मुजरा. आज आपण ज्या कार्यक्रमाची वाट बघत आहोत अशा स्वरचंद्रिका आशाताई भोसले यांच्या आज ह्या सुरेल अशा मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम. मराठी भावसंगीतातील अत्यंत लोकप्रिय आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गीत म्हणजे ऋतू हिरवा आणि ऋतू बरवा. हे गाणं म्हणजे पावसाळ्याच्या आगमनाने निसर्गात निर्माण होणारे सौंदर्य आणि आनंद. या ऋतूमुळे धरती हिरवाईने नटते, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात आणि सर्व सृष्टी नवचैतन्याने फुलून येते. त्यामुळे हा ऋतू मनाला प्रसन्न करणारा आणि जीवनाला उत्साह देणारा मानला जातो. हे गीत निसर्गाच्या सौंदर्याच्या, प्रेमाच्या, कोमल भावनांचा आणि मनातील आनंदाच्या तरल लहरींचा सुंदर असा आविष्कार आहे. या गीतातील शब्द, संगीत आणि गायकी यांचा अप्रतिम संगम श्रोत्यांना एका रम्य निसर्गमय विश्वात घेऊन जातो. हे गीत ज्येष्ठ गीतकार शांता शेळके यांच्या प्रतिभेची साक्ष देणारे असून संगीत आणि भावनांचा सुरेख मिलाप यातून प्रकट होतो. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि राग चारुकेशी यावर आधारित गीत सादर होत आहे. आपणा सर्वांसमोर आपल्या सर्वांच्या लाडक्या कलाकारांचा सुंदर समूह. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया. शक्ती नाही तर मी ओमला विनंती करतो की त्यांनी सादर करावे. सगळ्यांनी उभं राहा.
विजय असो.